नमस्कार कर. हां, व्हेरी गुड. जगाला आवडेल ते कराल तर एक प्रोडक्ट म्हणून राहाल आणि स्वतःला आवडेल ते कराल तर एक ब्रँड म्हणून जगाल. हॅलो, नमस्कार मंडळी. स्पर्शची आई या यूट्यूब चॅनलमध्ये मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. तर मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप सगळे मस्त मजेतच असणार. आणि मंडळी, तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हा व्हिडिओ 1 तारखेचा आहे. तर काय झालं होतं मंडळी, इथे ना अचानकच मला ईशानचा फोन आला होता. ईशान म्हणजे माझे धीर. तर त्यांचा आजनसऱ्याचा प्लॅन झालेला होता. तर ते मला म्हणत होते की तुम्ही येता का म्हणून. तर त्यामुळे मग मी सुद्धा रेडी झाली आणि निघालो होतो आम्ही आजनसऱ्याला जायला. आणि डुग्गू कसा दिसतोय तर कमेंट करून नक्की सांगा. छान दोघेही मॅचिंग दिसत होते. त्यानंतर फायनली आम्ही पोहोचलो तर आजनसऱ्याला. तर इथे भोजाजी महाराजांचं हा मंदिर आहे. सो मंडळी, हा व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला सुद्धा विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. चल चल समोर चल. ये समोर 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 चल. बघू शकता किती गर्दी आहे. तर इतकंही विचार नव्हतं केलं की इतकी गर्दी असणार म्हणून, कारण जेव्हा कधी आली मी तर नॉर्मली अशी काही गर्दी दिसलीच नाही मला. हे फर्स्ट टाईम की इतकी गर्दी दिसली इथे. त्यानंतर पूजेचं सामान वगैरे घेतला आणि समजतच नव्हतं की कुठे उभं राहायचं, कुठे पूजा करायची, कारण ना डुग्गूसुद्धा होता सोबत. तर त्यामुळे रांगेतसुद्धा लागू शकत नव्हते मी. नको ना. खूप जास्त गर्दी आहे. बापरे, भयंकरच गर्दी आहे. आज 1 तारीख आहे ना, त्यामुळे खूपच गर्दी आहे. डुगू डुगू नमस्कार कर. हां, व्हेरी गुड. चलो, हुशार आहे बाबू. चला चला चला. तर बघू शकता, यापेक्षा पण जास्त मोठी रांग होती. त्यामुळे आम्ही काही लाईनमध्ये लागलेलोच नाहीत आणि इथूनच पूजा केलेली होती. तर इथे डुग्गू मस्त राऊंड फिरत होता. त्याला छान वाटत होतं. इतक्या गर्दीमध्ये सुद्धा त्यांनी काही मला त्रास दिलेला नाही. आणि त्यानंतर आम्ही इकडे नारळ वगैरे फोडायला आलेलो होतो. डुग्गू पाया लाग बेटा. 1 मिनिट डुग्गू, हा फुल घे. हां, हे घे फुल घे तुला. ते भाई भेटेल का ना नारळवाडी. तू इकडे देख चल चल बाहेर निघ आता. थांब थांब थांब. चल समोर समोर चल. थांब, माझा हात पकडशील. हा तिकडे 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 चल बेटा. तिकडे तिकडे त्या साईडला. अरे बापरे, काय गर्दी रे. तिथे बसू चला पण ते. डुगू बघ ना, तुला काय घ्यायचं आहे तर लवकर घे. पाहून राहिला मार काय घ्यायचं तर. आमची पूजा वगैरे झाली आणि त्यानंतर ना आम्ही निघालो होतो भोजनालयाकडे. तिथे ना 50 रुपयाप्रमाणे थाली मिळते आणि पोटभर जेवणसुद्धा महाप्रसाद म्हणून. आणि डुगूला ना छान मस्त मोबाईल घेऊन दिलेला होता छोटासा. माझा चेहरा किती छान दिसतो ना. येऊन गेले नंबर लावा लागते. सकाळी 4:30-5:30 पासून लोक आहेत होते वाटते. हां, चप्पल काढ म्हटलं. नको राहू दे. चप्पल काढ ना, पडशील. त्याची आई त्याचं लाड करत आहे.
ते कुत्र्यांचे पिल्लून आहेत ना बेटा, तर त्याची आई लाड करते जसं मी तुझं लाड करते ना. इकडे बघ किती सारी नाही गर्दी तिथे जेवण करायला. बस ना, हे घे. जेवण झाल्यानंतर आम्ही बाहेर जायला निघालो होतो, तर इथे गर्दी बघा किती आहे. तर बघू शकता लोकांची किती गर्दी आहे, तर भयंकर अशी गर्दी आहे. आमचं जेवण वगैरे झालं, सगळं झालं. आता आम्ही इथे बसून आहोत. आता जोपर्यंत ही गर्दी निघणार नाही तोपर्यंत आम्हाला जाता येणार नाही. आणि मी मस्त असा पुरणाचा डब्बा घेतला 50 रुपयाचा. बघा तिथे सगळेजण वाट बघत आहेत आम्हाला कधी सोडणार. आता डुगूचं पण जेवण झालं, सगळं झालं. आता आम्हाला निघायचं आहे घरी जायला. आणि हा अचानकच इमर्जन्सीमध्ये प्लॅन ठरलेला होता, त्यामुळे मी काही पूर्ण शूट केलेलाच नाही व्हिडिओ स्टार्टिंगपासून. सो आता गर्दी बघा, मी तुम्हाला दाखवते. बापरे, बसूनच राहा, असाच इथेच बसून राहा. तर हा पूर्ण एरिया ना आजनसऱ्याचा आहे. आणि इथे सुद्धा बघा गाड्या वगैरे किती आहेत तर, आणि किती गर्दी आहे भयंकर. तर आणि त्यानंतर आम्ही निघालो होतो घरी जायला ना. मंडळी, मी अजिबात विचारच केला नव्हता की आजचा दिवस इतका छान जाणार म्हणून. आणि 2025 या वर्षाची सुरुवात पहिलाच दिवस माझ्या बाबाच्या दर्शनाने झालेला आहे. असं ठरलेलं होतं की आजनसऱ्याला जायचं म्हणून, पण कधी जायचं हे ठरवलेलं नव्हतं. कधी ना कधी जाऊ असं मी म्हणत होते, पण पहिल्याच दिवशी बाबांनी बोलवून घेतलं. आणि काय झालं, कशा ना कशा थ्रू जायला तर मिळालेलाच ना. सो मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. बाय.